अध्यक्ष महोदय, आपल्याला जो हा प्रवीण तायडे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता त्यामध्ये मनरेगा आणि विविध योजनांच्या अभिसारणातून मातोश्री ग्राम समृद्ध शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येते। मनरेगा आणि राज्य रोजगार हमी योजना या योजनांच्या अभिसारणातून करण्यात येणाऱ्या कामांकरता शासन स्तरावरून मान्यता देण्यात येते। शेत पाणंद रस्त्यांच्या कामावरील मजुरी आणि सामग्री यावरील मनरेगा अंतर्गत खर्चाचे प्रमाण 60-40 राखण्यासाठी राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत पूरक कुशल अनुदान देण्यात येते। शासन निर्णय दिनांक 9 फेब्रुवारी 2024 नुसार अस्तित्वातील कच्च्या शेत पाणंद रस्त्यांच्या 1 किलोमीटर खडीकरणासाठी रुपये 13 लाख आणि माती कामाचं खडीकरण करण्याच्या 1 किलोमीटर कामासाठी रुपये 15 लाख इतके पूरक कुशल अनुदान देण्यात येत असून या व्यतिरिक्त मनरेगा अंतर्गत मजुरीसाठी रुपये 3 लाख आणि सामग्रीसाठी रुपये 2 लाख असे एकूण रुपये 5 लाख अनुदान उपलब्ध करून दिले जाते। त्यामुळे शेत पाणंद रस्त्याच्या खडीकरणाच्या कामासाठी प्रति 1 किलोमीटर एकूण रुपये 18 लाख आणि माती कामाच्या खडीकरणासाठी प्रति 1 किलोमीटर एकूण रुपये 20 लाख अनुदान देण्यात येते। मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत अचलपूर तालुक्यात एकूण प्रस्तावित 539 कामांपैकी तांत्रिकदृष्ट्या पूर्ण आणि कागदपत्रांची पूर्तता झालेल्या कामांना तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आले आहे। अशा तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांपैकी 44 कामे पूर्ण झाले असून 38 कामे प्रगतीपथावर आहेत। तसेच उर्वरित 457 कामे अद्याप सुरू झालेली नाहीत। सदर पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या कामावर भ्रष्टाचार झाल्याची बाब शासन स्तरावर निदर्शनास आलेली नाही। जरी या कामांना मान्यता दिली तरी त्याचे वर्क कोड हे नरेगा सॉफ्टवेअर तयार होतात व काम सुरू करताना 2 वेळेस फेस रीडिंग करण्यात येते, म्हणजे त्यांचा फोटो काढण्यात येतो, त्यानंतर त्या कामाचे मास्टर निघतात। त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार होण्याचा संबंध येत नाही। तरी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत चांदूर बाजार तालुक्यात एकूण 844 कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यातील तांत्रिकदृष्ट्या व कागदपत्रांची पूर्तता झालेल्या 655 कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे। सदर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांपैकी एकूण 512 कामांकरता पुरवठा आदेश प्रदान करण्यात आले असून त्यापैकी 79 कामे पूर्ण व 106 कामे प्रगतीपथावर आहेत। तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त उर्वरित 470 कामे अद्याप सुरू झालेली नाहीत। पूर्ण झालेल्या 79 कामांपैकी 46 कामांची देयके पुरवठादारास अदा करण्यात आले असून उर्वरित 33 कामांची देयके अदा करण्यासाठी निधी मागण्याचे प्रस्ताव शासनात सादर केलेले आहेत। तर माननीय मंत्री महोदयांनी विचारलेल्या कामांची कामनिहाय मान्यता, खर्च, प्रारंभिक माहिती, सविस्तर माहिती हे आपल्याला 8 दिवसात आम्ही देऊच, परंतु जे आपल्याला असं वाटतंय की बाबा ह्या कामांची कामं न होता बिलं काढलेली आहेत, काही कामं अपूर्ण ठेवून त्यांनी बिलं काढलेली असं जे आपल्याला वाटतंय, परंतु आपल्याला हे सांगण्याप्रमाणे फेस रीडिंग 2 मिनटं फेस रीडिंग आणि ते घेतल्याशिवाय पुढचं त्यांची बिलं अदा करण्यात येत नाहीत। आणि त्यातूनही जर तुम्हाला असं काय जाणवलं असेल, खरं असेल तर त्याची चौकशी करता येईल, त्याची माहिती आम्ही पूर्ण करून तुम्हाला सभागृहाला योग्य तो न्याय देऊ। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, परंतु आपल्याला आम्ही सांगू इच्छितो जे कुशल आणि अकुशलचे पैसे आहेत त्यामधले अकुशलचे पैसे डायरेक्ट मजुरांच्या खात्यामध्ये तिकडूनच परस्पर जातात। त्यामध्ये काही कोणाचं त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही आहे। आणि काल त्याबद्दल आमची दिल्लीला शिवराज सिंग चौहान साहेब आणि ऑल देशातल्या आम्ही सगळ्या मंत्र्यांची बैठक झाली, त्यामध्ये हे सगळं आम्ही त्याच्यात खुलाशावर सांगितलं। त्यामध्ये मजुरींचे पैसे तर व्यवस्थित जाणं गरजेचं आहे, त्याबद्दल दुमत असणं कारण नाही, कारण काल तसं झालेलं आहे। त्यानंतर कुशलचे पैसे हेही बरेच दिवस बरेच वर्ष रखडून राहिलेले होते, त्याची पण आम्ही काल मागणी करून सांगितलं। आता उद्यापासून VVG रामजी हे जे काय आता रोजगार हमी योजनेमध्ये येत आहेत
त्याच्यामुळे आम्हाला हे क्लिअरन्स पाहिजे असं आम्ही काल सांगून त्यांनी मान्यता दिलेली आहे. येत्या काही आठवड्याभरामध्ये हे राहिलेले जवळजवळ 2,5-3 हजार कोटी रुपये कुशलचे पैसे आणि अदरवाईज पैसे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते पैसे केंद्राचे आणि राज्याचे असे मिळून येतात आणि ते दोन्ही पैसे आले का लगेच आम्ही देतो आणि अकुशलचे पैसे डायरेक्ट मजुरांच्या खात्यात बऱ्यापैकी आम्ही जमा केलेले आहेत. थोडेफार राहिलेले आहेत ते पण आम्ही देऊन टाकतो.